आज आपण बघणार आहे क्लास 10th, ठीक आहे, चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ओके, त्यातला आपण 1 प्रॅक्टिस सेट नंबर 1.5 बघणार आहे. तर फर्स्ट क्वेश्चन काय विचारला, टू नंबर्स अ डिफर बाय अ 3. किती आहे तर 2 नंबरचा डिफरन्स आहे म्हणजे 3 अँड द सम ऑफ द टॉईज अँड द स्मॉलर नंबर अँड अ थ्राईज द ग्रेटेस्ट नंबर इज 19 अँड फाइंड द नंबर. तर काय दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये, 2 नंबर दिलेले आहे, म्हणजे 2 डिजिटचा नंबर दिलेला आहे आपल्याला, त्याचा डिफरन्स आहे 3 आणि जर त्या दोघांची सम केली किती होणार आहे तर ती तिप्पट होणार आहे असं म्हणणं आहे. आणि स्मॉलेस्ट नंबर किती होणार आहे तर तो तिप्पट आहे. अँड द ग्रेटेस्ट नंबर इज 90 म्हटलं आहे. तर ग्रेटेस्ट नंबर आपल्याला 19 दिलेला आहे आणि स्मॉलेस्ट नंबर आपल्याला म्हटलं की त्याच्यापेक्षा तो, बघूया आपण सोल्युशनमध्ये. द ग्रेटेस्ट नंबर काय घेणार आहे आपण तर एक्स घेतणार आहे, कारण की आपल्याला ग्रेटेस्ट नंबर माहीत नाही. ॲज स्मॉलेस्ट नंबर ॲज बिन किती आहे तर तो पण आपल्याला माहीत आहे म्हणून घेतली आपण त्याची व्हॅल्यू वाय. ओके, तर फर्स्ट कंडिशननुसार आपण काय घेतलेलं आहे त्याच्यात तर एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती येणार आहे तर 3. आपली कोणती कंडिशन आहे फर्स्ट म्हणजे तर ते की जो नंबर आहे येणार आहे आपला तो काय होणार आहे तर कंडिशननुसार कोणता तर सम ऑफ किती होणार तर ही टॉईज होणार आहे आपली. तर फर्स्ट कंडिशन काय घेणार आपण, एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती येणार आहे तर 3 घेणार आहे. हे झालं इक्वेशन नंबर आपलं 1. नंतर सेकंड कंडिशनमध्ये काय म्हटलं आपल्याला तर 2y प्लस 3y इज इक्वल टू किती म्हटलं आहे तर 19 म्हटलं आहे. म्हणजे हे झालं इक्वेशन नंबर आपलं 2. तर काय कन्सिडर काय करायचं इक्वेशन नंबर 1, तर काय करणार आपण एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती करणार आहे तर 3. इक्वेशन नंबर 1 मधलं आपण इक्वेशन घेतलेलं आहे आणि एक्स इज इक्वल टू किती येतं 3 प्लस वाय इज इक्वल टू किती होणार आहे नवीनवालं ते होणार आहे 3. आपण इथे सबस्टिट्यूशन तर इथे आपण काय यूज करणार आहे आता सबस्टिट्यूशन मेथड यूज करणार आहे. ओके, त्यानुसार काय करणार आपण इथे इक्वेशन घेतलेलं आहे, पुटिंग एक्स इज इक्वल टू 3 प्लस वाय इज इक्वल टू इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करणार आहे आपण. काय येणार आहे 2y प्लस 3 ब्रॅकेट किती येणार आहे 3 प्लस वाय इज इक्वल टू किती येणार आहे तर 19. मग 2y प्लस 9 प्लस 3 इज इक्वल टू येतं 19. 3 प्लस 2 किती होता इथे तर इथे होता 5 आणि नंतर हा 9 इथे प्लसमध्ये आहे म्हणून हा इथे राईट हँड साईडला नंतर काय होणार तर मायनसमध्ये होणार, म्हणून किती 5y इज इक्वल टू 19 मायनस 9 इज इक्वल टू किती होणार तर 10. म्हणजे आपली वायची व्हॅल्यू किती येणार तर 10/5 इज इक्वल टू किती होणार आहे 2. म्हणजे 5 1 5 5 2 10. तर वायची व्हॅल्यू आपल्याला इथे 2 आलेली आहे. काय करणार पुटिंग वाय इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करणार आहे आपण त्याला. तर एक्स इज इक्वल टू किती 3 प्लस 2 इज इक्वल टू किती येतं 5. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आपली तर 5 हे आपलं इथे निघालेलं आहे. म्हणजे द ग्रेटेस्ट नंबर किती होणार आहे तर 5 होणार आहे आपला ग्रेटेस्ट नंबर अँड द स्मॉलेस्ट नंबर काय होणार आहे तर तो होणार आहे 2. तर याला जर आपण 5 मायनस 2 करून पाहिलं तर आपला आन्सर किती येत आहे तर 3. हेच आपल्याला इथे म्हटलं होतं की त्याचा डिफरन्स येत आहे 3. बघूया सेकंड क्वेश्चन, कम्प्लीट द फॉलोइंग म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर इथे आपल्याला काय दिलेलं आहे की आय एम रेक्टँगल म्हटलेलं आहे, त्याच्या आपल्या रेक्टँगलची लेंथ दिलेली आहे आणि ब्रेथसुद्धा दिलेली आहे. ओके, अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स म्हटलेलं आहे एक्स अँड वाय अँड फाइंड द पेरीमीटर ऑफ एरिया म्हटलं आहे. लास्टला काय फाइंड आउट करायचं आपल्याला पेरीमीटर आणि एरिया दोन्ही फाइंड आउट करायचं. आधी आपल्याला काय तर रेक्टँग्युलर दिलेली आहे तर त्याची लेंथ आणि ब्रेथ फाइंड आउट करावं लागेल. बघूया आपण आता काय म्हटलं, लेंथ ऑफ रेक्टँग्युलर किती घेतली आपण 2x प्लस वाय प्लस 8 अँड 4x मायनस वाय घेतलेली आहे. ओके, नंतर म्हटलं आहे 2x प्लस वाय प्लस 8 व्हॅल्यू फक्त पुटअप करून घेतलेलं आहे इज इक्वल टू 4x मायनस 3. अपोजिट साईड्स आर कॉन्करंट होतात. कोणत्या तर अपोजिट साईड्स आर कॉन्करंट. 2x मायनस 4y प्लस वाय इज इक्वल टू 8 व्हॅल्यू पुट केली आहे. नंतर काय होणार आहे 2x अपॉन 2 मायनस 4x अपॉन 2 घेतला आपण. इथे घेतला आपण 2x अपॉन 2 प्लस 2y अपॉन 2 इज इक्वल टू 8/2 घेतलेलं आहे. इथे सर्व हे 2 ने कॅन्सल होतात. तर काय राहणार आहे आपल्या इथे तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय राहणार तर वाय. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता ब्रेथ ऑफ रेक्टँग्युलर किती दिली आपल्याला तर ब्रेथ बघूया आपण किती दिलेली आहे आपल्याला तर रेक्टँग्युलर ऑफ काय म्हटलं तर आता ब्रेथ ऑफ रेक्टँग्युलर किती दिली आहे आपल्याला तर 2y अँड एक्स प्लस 4 दिलेली आहे. तर आपण पुटअप करून घेणार आहे 2y इज इक्वल टू एक्स प्लस 4 किती येणार आहे ऑपोजिट रेक्टँगल आहे. नंतर मायनस 4 इज इक्वल टू काय येणार आहे एक्स मायनस 2y. तर एक्स मायनस 2y इज इक्वल टू किती येतं 4. ह्याला आपलं 2 मध्ये ॲडिंग इक्वेशन नंबर 1 अँड 2 घेणार आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती आहे तर मायनस 4. एक्स मायनस 2y इज इक्वल टू किती तर मायनस 4. तर याला जर आपण काय ॲडिशन करणार आहे म्हणून किती इथे होणार आहे याचं वाय. म्हणजे की पुटिंग वाय इज इक्वल टू 8 इन इक्वेशन नंबर 1. तर किती येणार आहे मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 4 मायनस एक्स प्लस 8 इज इक्वल टू मायनस 4 अँड 8 प्लस 4 इज इक्वल टू एक्स. तर किती होणार आहे
ॲडिशन होऊन तर किती येईल, ॲक्च्युअली आपल्याला 12. आता आपल्याला काय करायचं इथे, एरिया आणि पेरिमीटर दोन्ही फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर आपण काय लेंथ ऑफ रेक्टँगल किती घेतली आपण 2x + y = 8. एक्स व्हॅल्यू किती आपली तर 12, म्हणून 2 × 12 प्लस 8 घेतलेलं आहे. ओके, 2 × 2 12 × 2 केलं तर 24, दोघांची टोटल ते आपली 16, म्हणजे किती होतील तर 14 आपला आन्सर आहे. लेंथ झाली त्याची 14. आता ब्रेथ काढायचं आपल्याला, x + 4 = किती, एक्स व्हॅल्यू किती आपण 12 + 4 म्हणजे 12 + 4 = किती येईल तर 16 येईल आपलं. तर आता पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काढायचं आपल्याला. पेरिमीटर कसं फाइंड आउट करू, तर आपला फॉर्म्युला आहे पेरिमीटरचा 2 लेंथ + ब्रेथ. तर काय होईल 2 14 + 16, तर आधी काय होईल 14 आणि 16चे ॲडिशन, तर किती होत आहे 56 आणि मल्टिप्लाय करावं लागेल 2, तर आपला आन्सर येते 102. आता आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा रेक्टँगलचा, तर त्याचा फॉर्म्युला आपला लेंथ × ब्रेथ येईल. तर 14 × होईल जाईल 16, तर किती येते 614. हे आपल्या इथे निघाला आहे एरिया आणि हा निघाला आपला पेरिमीटर, दोन्ही पण आपण फाइंड आउट केलं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दी सम ऑफ अ फादर एज अँड अ टॉईज द एज ऑफ हिज सन. काय म्हटलं आहे तर सन, इथे आपल्याला काय विचारलेलं आहे की फादरच्या एजची सम आणि सनच्या एजची सम किती येतं टॉईज आहे म्हणते, आणि त्यांची किती दिले तर 70. अँड इफ अ डबल द एज ऑफ द फादर अँड ॲड इट टू द एज ऑफ द सन. जर आपण याला जर डबल केलं म्हणते फादरच्या एजला आणि ॲड केलं समजा सनच्या एजला, तर त्यांचं किती होत आहे टोटल तर 95 होत आहे. अँड फाईंड देअर प्रेझेंट एज. तर आपल्या दोघांचं सुद्धा पहिले काय करावं लागेल की प्रेझेंट एज फाईंड आउट करावं लागेल. तर काय घेणार आपण, द प्रेझेंट एज ऑफ फादर इज किती घेतलं आपण x, अँड द प्रेझेंट एज ऑफ सन किती आहे तर घेतलं आपण y. फर्स्ट कंडिशननुसार x + 2y = किती आहे 17, हे झालं आपलं 1. सेकंड कंडिशन आपली 2x + y = किती आहे 19, हे झालं इक्वेशन नंबर 2. नंतर ॲडिंग 1 आणि 2 किती होईल, दोन्ही इक्वेशन आपल्याला ॲड करणार येतं. x + 2y = होईल 17, म्हणजे काय 2x + y = 19. तर ॲडिंग केलं तर किती येते 165/3. हे 3नी इथे सर्व हे डिवाइड होतात. ओके, म्हणून काय आपला x + y = किती येईल तर 5. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता आपण याच इक्वेशनला सबस्ट्रॅक्शन सुद्धा करणार आहे. तर किती येतं आपलं 25 = y x - y. तर हे झालं इक्वेशन नंबर 4. आता ॲडिंग कॅन इक्वेशन नंबर 3 अँड 4ला, इक्वेशन नंबर 4ला आपण काय करणार ॲड करणार. तर काय x + y = आपलं 55 आणि x + y = 25. ॲड केलं तर इतर आपलं 18 येते, म्हणजे 2x. ओके, आता काय पुटिंग x = 14 इन इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करायचं आहे. हे आपली x व्हॅल्यू इथे आलेली आहे 14, तर काय x = किती 14, नंतर 14 + y = किती येणार तर 55. y = 55 - 14 केलं तर किती येते तर येत आहे 15, म्हणजे द प्रेझेंट एज ऑफ फादर इज किती आहे तर 14 इयर्स अँड सन एज इज किती आहे तर 15 आहे. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator and denominator become a 12 times its numerator if the both the numerator and denominators are reduced by 6 and find the fraction. तर काय होणार इथे आपल्याला फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये एक्स आणि वायला फाइंड आउट करायचं. ठीक आहे, तर द रिक्वायर्ड फ्रॅक्शन किती घेतलं आपण x/y. फर्स्ट कंडिशन काय आपली y = 2x + 4 दिलेलं आहे. वायची व्हॅल्यू आपण -4 = 2x - y. तर काय 2x - y = किती 4, इक्वेशन नंबर 1. सेकंड कंडिशन काय आपली y - 6 = 12, x - 6. तर y - 6 किती आहे तर 12x - 72, -6 + 72, तर किती येणार आहे 12xy. किती येईल तर 12x - y. तर 12x - y = किती येणार तर 66, म्हणजे आपलं इक्वेशन नंबर झाला 2. आता काय पुटिंग इक्वेशन 1 आणि 2 मध्ये पुट करायचं आपल्याला. तर 12x - y = किती आहे 66 आणि 2x - y = -4. तर x व्हॅल्यू किती येणार आहे तर 17/10. तर 7 × 7 7 10 = 17, म्हणजे x व्हॅल्यू किती आपली 7 आली. पुटिंग x = 7 इक्वेशन नंबर 1, म्हणून आपल्याला काय मिळणार आहे तर y ची व्हॅल्यू मिळणार आहे तर 2 × 7 -y = किती येणार -4. तर y ची व्हॅल्यू किती येईल 7 + 4 किती होणार तर 7 2 = 14 + 4 = y = किती y = 18. काय होईल आता रिक्वायर्ड फ्रॅक्शन काय तर xy, तर किती होईल 7/18 आपला आलेला आहे. फिफ्थ बघूया. 2 टाइप ऑफ बॉक्सेस दिलेले आहे A and B आर रिक्वायर्ड डी प्लेस in a truck and having a capacity of 10 tons. Then 150 boxes
of a type A and 100 boxes of a type B are loaded in the truck. It weight is 10 ton and but the 216 boxes of the type A are loaded in the truck. It can still accommodate and 14 box of the type B so that it's a fulfill loaded in find the weight of the each box. तर आपल्या इथं काय टाईप ए आणि बी मध्ये आपल्याला काय सांगितलं की काहीतरी बॉक्सेस दिलेले आहेत, ठीक आहे, आणि ते दोन्ही मिळून किती तर 10 टन म्हटलं ते, आणि 150 बॉक्सेस दिलेले आहेत. तर टाईप एचे किती दिले तर 100 बॉक्सेस दिले आणि बीचे बीचे बॉक्सेस दिलेले नाही आपल्याला किती. तर वेट आहे म्हणते त्याचं, बीचं वेट आहे आपलं 10 टन आणि 260 बॉक्सेस ऑफ टाईप ऑफ ए म्हटलेलं आहे लोडेड इन द ट्रक. इट कॅन बी अ स्टील अकॉमोडेट 14 बॉक्सेस. तर त्यात जागा किती आहे म्हणते तर 14 बॉक्सेस जागा बाकी आहे. आणि टाईप बी द फुलफिल लोडेड, तर टाईप बीमध्ये लोडेड झालेलं म्हणजे टाईप बीचे जे बॉक्सेस आहेत ते फुलफिल झालेले. आता आपल्याला काय करायचं, फाइंड द वेट ऑफ ईच टाईप्स ऑफ बॉक्सेस. आपल्याला टाईप ए आणि टाईप बीचे दोन्ही याचे बॉक्सेसचे वेट फाइंड आउट करायचं आहे. तर काय द वेट ऑफ अ टाईप ए बॉक्सेस घेतले आपण एक्स के जी अँड टाईप बी बॉक्सेस घेतले तर वाय घेतले. म्हणजे 1 टन इज इक्वल टू किती येते तर 1000 किलोग्राम येते. काय येते 1 टन म्हणजे 1000 kg आणि 10 टन म्हणजे किती होईल तर 10,000 kg होईल. फर्स्ट कंडिशन काय आपली 115x अपॉन 10 प्लस 100 अपॉन वाय अपॉन 10 इज इक्वल टू किती येणार आहे तर 10,000 अपॉन 10. तर इथे काय 0 0 0 0 सगळ्याचे कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे इथं काय करायला 15x अपॉन 5, ठीक आहे. इथे होणार आहे आपलं 10y अपॉन 5 इज इक्वल टू किती होणार आहे तर इथे होऊन जाईल 1000 अपॉन 5. तर याला काय केलं 5ने डिवाइड केलं, इथे येणार 200. ओके, म्हणजे काय करायला आपलं 3x 5 1 5 5 3 15 5 1 5 5 2 10 म्हणजे 3x प्लस 2y इज इक्वल टू घेणार आहे 200. मग बाय सेकंड कंडिशन काय आपली तर 216x दिलेले आहेत. हे आपले 216 बॉक्सेस दिलेले आहेत कसे टाईप एचे. अपॉन केलं आपण त्याला 4नी आणि 14y अपॉन केलं आपण 4 इज इक्वल टू 1000 अपॉन 4. तर हे 4नी सर्व डिवाइड होतात आपले. म्हणून इथे येत आहे 65, इथे 10 आणि इथे येत आहे आपलं 2500. नंतर काय येते 65x अपॉन 5 10y अपॉन 5 2500 अपॉन 5. तर किती 13x प्लस 2y इज इक्वल टू किती येतं 500. सबस्टिट्यूटिंग इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये किती येत आहे तर 13x प्लस 2y इज इक्वल टू किती येतं 500 प्लस 2y इज इक्वल टू 200x इज इक्वल टू किती येते एक्सची व्हॅल्यू किती येते तर आपली 310 म्हणजे किती येईल 300 अपॉन 10. याला जर सॉल्व केलं आपण किती येते तर 13 येते आपलं, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली येते 13. आता काय पुटिंग एक्स इज इक्वल टू 13 इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं आहे. 3 मल्टिप्लाय बाय 13 प्लस 2y इज इक्वल टू किती आहे तर 200. 19 प्लस 2y इज इक्वल टू किती आहे 200. 2y इज इक्वल टू किती येणार आहे तर 200 मायनस प्लॅन्सर तर येत आहे 110. म्हणजे वायची व्हॅल्यू किती आहे आपली, याला जर डिवाइड केलं तर 55. वाय इज इक्वल टू येतं ना 55. 6 बघूया काय म्हटलं तर आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड some by aeroplane, and bus travel with a average speed is 40 km per hour and the average speed of the aeroplane is 700 km per hour. It take a 5 hours to complete the journey and find the distance of which shall travel by bus. तर आपल्याला काय दिलं आहे की विशाल नावाचा व्यक्ती एक 10 टोटल ट्रॅव्हल किती केलं आहे तर 1900, ठीक आहे. त्यात त्यांनी बसनी पण ट्रॅव्हल केलं आणि एरोप्लेननी पण. तर बसनी ट्रॅव्हल केलं आहे त्यांनी 60 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी, ठीक आहे. आणि एरोप्लेनमध्ये त्यांनी ट्रॅव्हल केलेलं आहे 700 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी आणि त्याला 5 hours लागलेलं आहे, ठीक आहे. तर आपल्याला काय की त्याचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं की त्याला किती वेळ, तर आपल्याला काय डिस्टन्स त्याचं फाइंड आउट करायचं की त्याने किती किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. तर काही द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस किती आहे तर आपल्याला माहीत नाही म्हणून एक्स घेतलेलं आहे आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन किती आहे तर वाय घेतलेलं आहे. फर्स्ट कंडिशन काय आपली एक्स प्लस वाय इज इक्वल टू आहे 1900 झालं इक्वेशन नंबर 1. ॲव्हरेज स्पीड ऑफ बस किती दिलेली आहे तर 60 किलोमीटर पर आवर आणि ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन किती आहे तर 700 किलोमीटर पर आवर. ओके, तर आपला टाईम इज इक्वल टू काय तर डिस्टन्स अपॉन स्पीड आहे आपला फॉर्म्युला आहे. तर स्पीड बाय बस किती आहे तर एक्स अपॉन 60 पर आवर आहे ते. नंतर टाईम बाय एरोप्लेन किती आहे तर वाय आपण घेतला 700 वाय. सेकंड कंडिशन काय आपली बस प्लस काय घेतलं आपण एरोप्लेन इज इक्वल टू किती आहे तर 5 hours घेतल्या दोन्ही याचे. म्हणजे किती एक्स अपॉन 16 प्लस वाय अपॉन 700 इज इक्वल टू 5. तर इथे किती आहे 700x प्लस 16y. ओके, आणि 16x प्लस 700 इज इक्वल टू 5. तर याला जर आपण कट केलं किती तर 35x प्लस
16y अपॉन इथं आहे 20, म्हणजे याला सॉल्व केलं किती येते 5 मल्टिप्लाय बाय 16 मल्टिप्लाय बाय 700 अँड डिवायडेड बाय 20, तर इथे आहे आपलं 3. तर इथे किती आहे 35x प्लस 3y इज इक्वल टू किती आहे 15x मल्टिप्लाय बाय 700. तर किती येते 35x प्लस 3y इज इक्वल टू 10,500. ते आलं इक्वेशन नंबर 2. काय मल्टिप्लाइंग काय इक्वेशन 1 आणि 3ला मल्टिप्लाय करणार आहे 3x प्लस 3y 5700. इक्वेशन नंबर 3 सबस्टिट्यूटिंग काय इक्वेशन नंबर 3 फ्रॉम 2 मध्ये 35x प्लस 3y इज इक्वल टू किती येते 10,500. ओके 3x प्लस 3y इज इक्वल टू 5700. y कॅन्सल होऊन जाईल आपला. इथे येत आहे 4800 आणि इथे येतं आपलं 32x. तर x इज इक्वल टू किती होणार आपण 4800 डिवायडेड बाय 32. ओके तर 8 1 झाले अँड 8x इज इक्वल टू 4800 अपॉन 32. तर याला कितीने भाग जात आहे 1200, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आपली तर 1200 अपॉन 8. परत त्याला भाग जाते तर हा किती गेलं 150, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आपली तर 150 आलेली आहे.